राम राम अप्पा. राम 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 राम. राम राम. कुठले पाहुणे? पाहुणे मी ते पंचायत समितीचे उमेदवार आहे ते. उमेदवार? हा अरे आमचे सगळे उमेदवार आता काय यांचं इथे? आता निवडणूक आहे, मी उभा आहे आप्पा. निवडणूक आता तर मागच्या वर्षी तर निवडणुका झाल्या. ही आमदारकीची झाली निवडणूक. आता ही जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक आहे आणि उमेदवार आहे आता. अरे हा कृषी प्रधान देश आहे काय इलेक्शन प्रधान देश आहे? इथे लोकांच्या समस्या सोडून हे राजकारणी का फक्त निवडणुकाच खेळताय काय? या जिल्हा परिषदच्या निवडणुका या फार दिवसापासून रखडल्या होत्या. मग रखडल्या होत्या ना, मग माझ्या तुमच्या जीवनावर काही फरक झाला का त्यानं? नाही. मग आता काय गरज होती? अप्पा आपण नातेवाईक माणसं आहे. किती दिवस? अरे आपण तुमच्या जवळचे नाते लोक आहे ते. जवळचे नाते हे घे. हा मग आपल्या पोराला पोरगी पहा ना मग एखादी. का एवढं इलेक्शन होऊ द्या, माझा शब्द आहे तुम्हाला, तुमच्या पोराला मुलगी मीच पाहिजे. शब्द आहे मग तर कवारच मारन तो. नाही हो अप्पा, असं नाही होणार ना. दादा मी काय म्हणतो, हा. तुमची पोरगी दिली आणि मग माझ्या पोराला काही का काही का? ते कुठे तू कुठे लेवल पाहणं पडेल ना. बरोबर आहे. ते कशाला आपल्या गरीबाच्या घरी पोर देतील, ते त्यांच्या लेवलला पाहिजे ना. मग आम्ही बी तुम्हाला कशाला मतदान करा? आम्ही बी आमच्या लेवलच्याच माणसाला मतदान करतो ना. यांना मतदान करून का यांची घोटाळे 5 वेळा जामिनाचे आयुष्यभर. अप्पा एवढ्या वेळेस मदत करा, भरपूर अटीतटीचा सामना आहे. अरे एवढ्या वेळेस करून तर तुम्ही 15 वर्ष काढले. ते जमणार नाही. तुम्हाला सांगू का दादा, तुम्ही एवढे कुठाने करण्यापेक्षा तुम्हाला एक सांगतो मी, या पोरांचे कामधंद्याचं काहीतरी पहा, नाही तर यांना पोरी पहा, यांचे लग्न लावा. पुढच्या 5 वर्षापर्यंत तुमचंच मतदान डबल होईल. बरोबर आहे की नाही? भाऊ येतो मग मी, मला काम आहे. भाऊ मी पण येतो. चला भाऊ, येतो मी. थांबा रे. अरे थांबा 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 थांबा. अप्पा हे चांगलं नाही केलं तुम्ही. मला फक्त निवडून होत्या, मग पाहतो तुम्हाला. पहिले निवडून तो ये, मग पाहू. थांबा रे.